नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मयुप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपचार्यजी महाराज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे SY BA म्हणजेच द्वितीय वर्ष कला जनरल 2. आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी. मी प्राध्यापक बनकर सर. आज आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमलेली साहित्यकृती म्हणजेच पुणे विद्यापीठाने SY BA जनरल विषयासाठी प्रथम सत्रासाठी रारंग ढांग नाव परत सांगतो, रारंग ढांग ह्या नावाची कादंबरी आपण अभ्यासणार आहोत. ही कादंबरी अभ्यासत असताना सर्वप्रथम कादंबरीचे जे लेखक आहेत तर त्या लेखकांचं नाव आहे प्रभाकर भालजी पेंढारकर. ह्या लेखकाने ही कादंबरी लिहिलेली आहे. कादंबरी जर तुम्ही बघितली तर कादंबरी 1 ते 25 भागामध्ये विभागलेली आहे आणि एकूण 168 पानं कादंबरी आहे. म्हणजे 168 पानांची ही कादंबरी आणि खूप वेगळ्या प्रकारचे संदर्भ हिच्यामध्ये आलेले आहेत. ही कादंबरी समजून घेताना सर्वप्रथम आपल्याला लेखकाचा जो परिचय आहे तो परिचय करून घेणं भाग पडतं. लेखकाचे नाव आहे प्रभाकर भालजी पेंढारकर. यांचा जन्म सप्टेंबर 1933 साली झालेला आहे. जन्म कोल्हापूर येथे झालेला आहे. भालजी पेंढारकर हे जे आहेत तर ते एकूण लेखनामध्ये पण आहे आणि ज्याला आपण चित्रपट निर्मितीचं काम म्हणतो ते देखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका त्याच्यामध्ये बजावलेल्या आहे. चित्रपट निर्मितीमध्ये दिग्दर्शन वगैरे आहे किंवा लिखाण आहे हे कामं त्यांनी केल्याचे आपल्याला समजते. 1962च्या सुमारास सिनेमाचे क्षेत्र सोडून फिल्म डिव्हिजनमध्ये ते दाखल झाले आणि दरम्यानच्या काळामध्ये लेखनाची त्यांनी सुरुवात केली. आता त्यांचं जे लेखन आहे ते आहे प्रतीक्षा, हरवलेला मधुचंद्र, आज अचानक गाठ पडे या दीर्घकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीचं नाव आहे अरे संसार संसार. ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर महत्त्वाची कादंबरी म्हणजे रारंग ढांग आपण जी सध्या आता अभ्यासणार आहोत तर ती कादंबरी त्यांनी लिहिली. त्यातल्या वेगळ्या विषयामुळे म्हणजे त्याच्यामध्ये जे विषय आहे ते माणसे आणि माणूस, माणूस आणि निसर्ग याच्यामध्ये जो काही द्वंद्व आहे, याच्यामध्ये जो काही त्यांच्यामध्ये चाललेला संघर्ष आहे तर ते संघर्षाचं चित्रण याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. मोजके तरी लक्षणीय लेखन करणारे हे लेखक ते फिल्म डिव्हिजन या भारतीय शासनाच्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या संस्थेत इसवी 1961 सालापासून निर्माता पदावरती ते काम करतात. फिल्म डिव्हिजन संस्थेतील नोकरीत त्यांनी 30 माहिती पटांची निर्मिती देखील केलेली आहे. त्यांनी आंध्र प्रदेश चित्रपट विकास मंडळाचे चित्रपट निर्मिती विषयावर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारचे पेंढारकर हे जे लेखक आहेत यांचा अल्पसा परिचय आपण बघितला. त्यांची जी काही चित्रपट निर्मिती आहे तर त्या चित्रपट निर्मितीमध्ये तुम्ही जुन्या काळात हे नाव नक्की ऐकलं असेल. दो आखे बारा हात हा खूप गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी त्यांची आहे. नंतर त्यांनी दिग्दर्शन केलेले जे काही सिनेमे म्हणजे चित्रपट आहे त्याच्यामध्ये पहिला आहे आंधळा मारतो डोळा. त्याच्यानंतर आहे प्रीती तुझी माझी, नंतर आहे बाल शिवाजी, त्यानंतर आहे भाव तिथे देव आणि नंतर आहे शाब्बास सुनबाई. ह्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शनाचं काम केलेलं आहे. आणि अशा तज्ज्ञ लेखक आणि ज्याला म्हणतो आपण चित्रपट निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांना जो एक पुरस्कार मिळालेला आहे तो सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अशा नामवंत लेखकांची ही जी काही कादंबरी आहे रारंग ढांग नावाची ती कादंबरी सध्या आता आपण आज अभ्यासणार आहोत. आजच्या तासाला आपण कादंबरीच्या लेखकांचा परिचय त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण बघितली. पुढच्या तासाला आपण जे काही रारंग ढांग हे जे नाव आहे याच्याबद्दलचं जे शीर्षकाचा अर्थ असेल त्याच्याबद्दलची माहिती असेल आणि नंतर मग त्याचं कथानक असेल असं टप्प्याटप्प्याने आपण ते शिकत जाणार आहोत. तर आज इथं आपण थांबून घेऊया. सर्वांना धन्यवाद.